लाडकी बहीण योजना तातडीचे आदेश आलेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत। ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही काळजी करू नका, तुमच्यासाठी डायरेक्ट या ठिकाणी आदेश आलेत बँकेला डीबीटी करण्याचे। तर नेमकी काय बातमी असणार आहे, काय अपडेट असणार आहे, सगळं तुम्हाला बघायचं आहे। आणि ज्या ताईंना पैसे आलेत सकाळपासून त्यांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। तुम्हाला मी सांगितलं होतं काल, लक्षात घ्या 25 तारखेला लिस्ट पुढे गेल्या होत्या आणि 1,500 रुपये तुम्हाला आज भेटणार आहेत सांगितलं होतं। बघा सकाळपासून बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत। लक्षात घ्या आपण ज्या गोष्टी सांगतो 100% एकदम बरोबर होत आहेत, त्याच गोष्टी सत्य होत आहेत। त्याच्यामुळे लक्षात घ्या, व्हिडिओला नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि लाईक करायचं आहे। बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे, ज्या ताईंना अजून 1 रुपया देखील आला नसेल त्यांनी काळजी करू नका, 100% पैसे येणार आहेत। तुमच्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतो, या ताई होत्या, हे दादा मला सारखे कमेंट्स करायचे, मेसेज करायचे की सर आम्हाला पैसे काय येत नाहीत, पैसे काय येत नाहीत। आमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण भरपूर दिवस झाले त्यांच्याशी चॅटिंग करत होतो, त्यांचे काही प्रश्न होते, त्यांच्या काही अडचणी झाल्या होत्या, त्या आम्ही पूर्ण केल्या। त्यांना सांगितलं, मार्गदर्शन केलं की अशा स्वरूपात करा, त्यांनी त्या गोष्टी पूर्ण केल्या आणि तुमच्या समोर दिसतं या ठिकाणी त्यांना या ठिकाणी 1,500 रुपये देखील आज आलेले आहेत। त्यांचा स्क्रीनशॉट या ठिकाणी बघा, गव्हर्नमेंट तर्फे त्यांना डीबीटी झालेला 1,500 रुपयाचा मेसेज पण त्यांनी मला पाठवलेला आहे। त्यांनी काय म्हणलं एकदा तुम्ही स्वतः या ठिकाणी बघा। नमस्कार सर, आज 1,500 रुपये आले, काल काहीच आले नव्हते, मी जे पाहिले ते ट्रान्सफर मुलांनी केले होते, फक्त डीबीटी द्वारे 1,500 रुपये आलेले आहेत। काही असू द्या, हप्ता चालू झाला, आपल्या प्रयत्नाला यश मिळाले, धन्यवाद। बघा आपल्या प्रयत्नाला यश मिळाले, धन्यवाद, आपला आभारी आहे, आपला आभारी आहे, अशा स्वरूपात त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत। ज्या आपण या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत, ज्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या त्याच्यामुळे त्यांना प्रयत्नाला यश मिळाले आणि पैसे देखील अकाउंटला आलेले आहेत। ताईंनो बघा, भरपूर सारे ताई होत्या किंवा जे दादा होते ते मेसेज करत होते की सर आम्हाला पैसे काय येत नाहीत, काय येत नाहीत। त्यांच्यासाठी मी भरपूर सारे व्हिडिओ बनवले होते, डीबीटी कसं करायचं किंवा त्यांना कुणाला प्रिव्हिजनली रिजेक्ट आलता, कुणाला पेंडिंग मध्ये आलता, कुणाला रिव्ह्यू मध्ये आलतं, बरेच प्रॉब्लेम चालू होते। ते सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत बऱ्याच ताईंना पैसे अकाउंटला आले। तुम्हाला जर अकाउंटला पैसे आले नसतील तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचे पण प्रश्न आपण या ठिकाणी बघूया आणि सगळे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामुळे सर्वांनी त्यांचं नाव, गाव, कधी फॉर्म भरला होता, सबमिट कधी केला होता, अप्रूव्ड कधी आलतं, डीबीटी कधी झालं, नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता, काही सगळं डिटेल्स मध्ये सांगा। सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत। चला, ज्या ताईंचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा, लगेच प्रश्न उत्तराचं हे लेक्चर असणार आहे। सर्वांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचं आहे, लवकर सगळ्यांनी लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत। बघा सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया, 26 सितंबर को सुबह 11 बजे 1,500 रुपये आए, थँक्यू सर, गोंदिया मधून। बघा तुम्हाला मी सांगत होतो बरेच असे जिल्हे, छोटे छोटे जिल्हे, गोंदिया असेल, भंडारा असेल, परभणी असेल, या ठिकाणी तुम्हाला धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा इकडे कोल्हापूर असेल किंवा तुम्हाला छोटे छोटे जे जिल्हे आहेत, कोकणातले काही छोटे छोटे जिल्हे असतील किंवा तुम्हाला या ठिकाणी बघा त्या जिल्ह्यांना 1,500 रुपये आलेत। पण काही काही मोठ्या जिल्ह्याला अजून पण पैसे आले नसतील तर काळजी करू नका। तुम्हाला मी परत सांगतोय, त्यांच्या याद्या मोठ्या आहेत, ज्या जिल्ह्यांच्या याद्या मोठ्या आहेत त्यांना वर्किंग चालू आहे। पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी परत अजून तुमचं नागपूर असेल, नाशिक असेल, मोठ्या मोठ्या जिल्ह्याचे अर्जांची संख्या जास्त, त्याच्यामुळे काळजी करू नका, तुम्ही तुमच्या अकाउंटला पण पैसे येणार आहेत। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट विचारायचं आहे। भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, प्रत्येक ताईने एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आहे। पैसे आले असतील तर तुमचं अभिनंदन आहे, पैसे आले म्हणून सांगायचं आहे, कोणत्या जिल्ह्यातून आले ते पण सांगा। नंतर नसतील पैसे आले तुमचं नाव टाका, अपूर्ण माहिती टाकू नका, पूर्ण माहिती टाका, नाव, गाव, जिल्हा, फॉर्म कधी भरला, सबमिट कधी केलं, अप्रूव्ड कधी आलं ते सगळं सांगायचं आहे। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। 23 जुलैला फॉर्म भरला होता, 4 ऑगस्टला अप्रूव्हचा मेसेज आला होता, पैसे आले नाही, नारी शक्ती दूत ॲपवरून भरला होता, सीडिंग लिंक आहे, सगळं गरिबांचं आले नाही, गरिबांचे आले नाही असं काही नाहीये। गरीब श्रीमंत कोणी असून द्या, 2.5 लाखापर्यंत जर तुम्ही बरोबर या ठिकाणी भरलेला असेल, 2.5 लाखाचं तुमचं उत्पन्न असेल, तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित लावले असतील, तुम्ही पात्र असताल, 100% पैसे येणार आहेत। गरीब श्रीमंताचा या ठिकाणी संबंध नाही, सर्वांना सरसकट पैसे येत आहेत, काळजी करू नका। ताई तुम्हाला या
ठिकाणी अप्रुव्हल आलाय. आता नारी शक्ती ऍप वरून तुम्ही फॉर्म भरलाय, त्याच्यामुळे तुम्हाला स्टेटस पाहता येत नसेल तर तुम्ही नवीन जॉईन झालात बहुतेक आपल्या चॅनलला, तर ताई तुम्ही एक काळजी करू नका. या ठिकाणी नीता ताई नाव आहेत, नीता घोटकुळे नावाच्या ताई आहेत. काळजी करू नका ताई. तुम्ही काय करायचंय, आजच जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे, त्यांना तुमचा फॉर्म भरल्याचा नंबर सांगायचा आहे, नारी शक्ती ऍपचा नंबर तो सांगायचा आहे, आधार कार्ड नंबर सांगायचा आहे आणि लिस्ट मध्ये त्यांना विचारायचंय की मला काय प्रॉब्लेम झालाय, पेंडिंग आहे का, रिजेक्ट आहे का, रिव्ह्यू आहे का, काय नेमकं स्टेटस आहे ते विचारायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. पुढच्या ताई म्हणतात, दादा एवढं ओरडून ओरडून कशाला सांगत आहेत, तुमच्या ओरडण्यामुळे हे सांगत आहेत की ओरडण्याची गरज नाहीये, तुम्हाला असं पण शांतपणे सांगू शकतात. हो ताई, चांगली, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढी काळजी घेता दादाची. यस, बघा ओरडून सांगितलं म्हणजे तुमच्या कानापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही त्या ठिकाणी कृती करताल. कारण की बऱ्याच त्यांना पैसे येत नाही, त्याच्यामुळे सांगावं लागतो, थोडंफार त्यांना धीर द्यावा लागतो, कधी कधी कठोर बोलावं लागतं, कधी कधी त्यांना समजून सांगावं लागतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी दररोज बघा तुम्हालाच पैसे येत आहेत, मला याच्यामध्ये पैसे आलेत का, तुमच्या अकाउंटवरून मला काही 1 रुपया आलाय का, नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी सांगतोय, तुम्हाला पैसे यावं. भरपूर साऱ्या ताईला पैसे आलेत, ज्या ताईला पैसे आले त्यांना आनंद झालाय का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सुरुवातीला त्याच ताई नाराज होत्या, दुःखी होत्या, चिंता करत होत्या की सर पैसे काय येत नाहीत, पैसे काय येत नाहीत, पैसे काय येत नाहीत, आम्हाला 1 रुपया पण आणलाय, बाकीच्या ताईंना पैसे आलेत, त्यांना 3000 रुपयाचा हप्ता पडला, आम्हाला 1 रुपया पण आला नाही, तर त्यांना डायरेक्ट 4500 रुपये भेटले, खुश झाल्या. त्या स्वरूपात तुम्हाला पण पैसे येणार आहेत, टेन्शन घेऊ नका. फक्त सांगण्याचं माझं एक तळमळीने मी सांगत असतो, ओरडू सांगतोय म्हणजे काय, तुमच्यासाठीच तळमळीने सांगतोय. तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, त्याच्या सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे. ताईंनो थँक्यू व्हेरी मच, माझी एवढी काळजी घेतात, तुम्ही पण माझी काळजी घेतात, चांगली गोष्ट आहे, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. थँक्यू दादा, 26/9/2024 ला 4500 रुपये आले. बघा अजून एका ताईला पैसे या ठिकाणी आलेले आहेत, चांगली गोष्ट आहे, थँक्यू व्हेरी मच. तुमचे काही प्रश्न असतील पट कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत. चला पुढचा प्रश्न, माझ्या मिसेसला 1 रुपया पण आला नाही, छत्रपती संभाजीनगर. दादा तुम्ही या ठिकाणी फॉर्म कधी भरला होता, थोडे या ठिकाणी भागवत महानोर सर, तुम्ही कृपया करून एक मला गोष्ट करायची, तुमची थोडी डिटेल्स माहिती टाका, फॉर्म भरला कधी होता, सबमिट कधी झाला होता, सगळे डिटेल्स टाका, आपण चेक करूया. कृपया करून सर्वांनी अपूर्ण माहिती टाकू नका, पूर्ण माहिती टाकायची आहे. चला पुढचा प्रश्न, मला 1 रुपया आला नाही, फॉर्म जुलै पासून भरलेला आहे, तरी मेसेज आला नाही, 1 रुपया पण आला नाही. बघा ही आता एक काळजी करण्याची गोष्ट आहे. रमाकांत सोनवणे दादा, तुम्ही जे असताल तर लक्षात घ्या, तुम्ही लवकरात लवकर, तुम्ही बघा जिथं जुलैमध्ये फॉर्म भरलाय म्हणजे तुमचा फार जमाना झालाय, तुम्ही खूप जुना फॉर्म भरलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्ताच्या आत्ता वाटलं तर व्हिडिओ बंद करा, व्हिडिओ गेला चुलीमध्ये, आपल्याला काय व्हिडिओ बघायची गरज नाही, तुम्ही व्हिडिओ बघितला नाही तरी चालतंय, पण एक गोष्ट करा, लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाला जायचंय, लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. नवीन नियम लागू झालेत, 30 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. सगळ्यांना परत एकदा सांगतोय, कान उघडे ठेवून ऐका, सगळ्यांनी कळकळीची विनंती आहे, लक्षात घ्या. 30 सप्टेंबर नवीन नियम लागू झाला, 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये 6000 रुपये डायरेक्ट येणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये 4था हप्ता 6000चा तुम्हाला येणार आहे. जरी या महिन्यात 30 तारखेपर्यंत पैसे नाही आले, तुमचे काही कारणास्तव जर प्रॉब्लेम येत असतील फॉर्मला, 30 तारखेपर्यंत कंप्लीट करून घ्या. 6000 रुपये पुढच्या महिन्यात तुम्हाला डायरेक्ट अकाउंटला येतील. त्याच्यामुळे लवकरात लवकर या ताईंनी काय करायचंय, जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगायचा आहे. जुलैमध्ये फॉर्म भरलाय तरी का पैसे आले नाही त्यांना एकदा विचारायचं आहे. कारण की फक्त त्यांच्याकडेच आता ऍक्सेस आहे, त्यांच्याकडेच फक्त आता त्या गोष्टी आहेत तुमचा फॉर्म परत सबमिट करण्यासाठी. त्याच्यामुळे लवकरात लवकर या ताईंनी काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकाला जाऊन भेटायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया.
19 सितंबर को भरा था फॉर्म, अभी तक अप्रूवल का मैसेज नहीं आया है। यस दीदी, आपने फॉर्म कहाँ भरा है एक बार बताओ मुझे। नारी शक्ति ऐप में भरा है या वेबसाइट पे भरा है? वेबसाइट पे आपने भरा होगा तो आपको मैसेज भी नहीं आया तो चलेगा, पर आपने जाके चेक करना है कि वेबसाइट पे आपके फॉर्म का स्टेटस क्या है। फॉर्म का स्टेटस अगर आपके पास पेंडिंग है तो मुझे एक बार कमेंट बॉक्स में बताओ। अगर पेंडिंग की जगह आपका रिव्यू है तो चिंता करने की जरूरत नहीं है, पर उसके जगह रिजेक्ट आया होगा तो तुरंत आपको नजदीक आंगनवाड़ी सेविका के पास जाना है और फॉर्म फिर से सबमिट करना है। चलो पुढचा प्रश्न, 15 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, 28ला डीबीटी झालाय, 1 रुपया पण आला नाही। जिल्हा रायगड, रायगडच्या ताईंनो एक काळजी करू नका, तुम्हाला कोकणामध्ये तुमचा कार्यक्रम आहे 29 तारखेला, त्याच्यामुळे तुमचे जरा पैसे थांबून ठेवलेत, काळजी करू नका, तुम्हाला खुशखबर भेटणार आहे। कोकणामधल्या ज्या त्या ताई आहेत, कोकणामधले जे 7-8 जिल्हे आहेत त्या प्रत्येक ताईंसाठी एक गोष्ट आहे, लक्षात घ्या, 29 सप्टेंबरला मोठा कार्यक्रम आहे तुमच्या कोकणामध्ये। मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, ते सगळे जाऊन त्या ठिकाणी तुमच्याकडे येणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला खुशखबर 29 तारखेपर्यंत भेटून जाईल, काळजी करू नका। 1-2 दिवसाची फक्त आता गोष्ट आहे ताईंनो, काळजी करू नका, तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। वाटलं तर मुख्यमंत्री साहेब स्वतः तुमच्याकडे घेऊन येणार आहेत पैसे, काळजी करू नका। फक्त तुम्हाला हसवण्यासाठी टेन्शन तुमचं दूर व्हावं, चिंता दूर व्हावी म्हणून म्हणतोय, सगळ्यांना पैसे येणार म्हणजे येणार, काळजी करू नका। हा तुमचा दादा, लाडका दादा तुमच्या बरोबर शेवटपर्यंत असणार आहे। जोपर्यंत एक ताईला पैसे भेटत नाही तोपर्यंत मी ओरडत राहणार आहे, काळजी करत राहणार आहे, तुमच्यासाठी झटत राहणार आहे, झगडत राहणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची नाही। प्रत्येक ताईला जोपर्यंत पैसे भेटत नाही तोपर्यंत आपले व्हिडिओ चालू असणार आहेत, प्रत्येक ताईपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतात, पण लक्षात घ्या तुमचे प्रॉब्लेम्स व्यवस्थित समजून सांगा, म्हणजे तुमचं नाव वगैरे व्यवस्थित टाका, फॉर्मच्या डेट्स वगैरे व्यवस्थित टाका, नेमकं तुम्ही काय कुठं केला होता, जॉईंट अकाउंट कुणाचं होतं का, डबल फॉर्म कुणी भरला होता का, डीबीटी एका अकाउंटला होतं आणि दुसऱ्या अकाउंटला पैसे जोडले, असं काही केलं असेल तर व्यवस्थित टाका, कारण अशा जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पैसे थांबतात, त्याच्यामुळे व्यवस्थित गोष्टी टाका, सगळ्या गोष्टी चेक करून आपल्याला बघायचं आहे। भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत, एक दादासाठी लाईक होऊन जाऊन द्या, पटपट पटपट लाईक, एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, एक लाईक पटपट पटपट पट करायचा आहे, पटपट लाईक मारून टाका। चला पुढचा प्रश्न, दादा मला 1 रुपया आला नाही, ठिकाण मुंबई अंधेरी। बघा लक्षात घ्या ताई, टेन्शन घेऊ नका, मुंबईच्या ताईंनो, मुंबई, ठाणे, तुमचं पालघर, रायगड, काही काळजी करू नका, तुमच्यासाठी 1 ते 2 दिवसाचा नियोजन लावलंय, डायरेक्ट तुमच्या ठिकाणी पैसे येऊन जाणार आहेत, काळजी करू नका। फक्त काय झालेलं आहे, जे मोठे जिल्हे आहेत मुंबई, ठाणे वगैरे असे किंवा कोकणातले जे जिल्हे आहेत त्यांना पैसे उद्यापर्यंत 28 तारीख आहे, तुम्हाला 28 तारखेपर्यंत पैसे, शनिवारपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील, काळजी करू नका। चला पुढचा प्रश्न, मी रुपाली विजय शिरसाट, मी मुंबईतून 17 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, बँक मध्ये जाऊन आधार कार्ड लिंक केला आहे, चालेल, काही काळजी करू नका। बघा मुंबई, ठाणे वगैरे ज्या जिल्हे आहेत त्यांच्या भरपूर सारे मला कमेंट्स येत आहेत की सर आम्हाला पैसे येत नाहीत, काळजी करू नका, पैसे 100% येणार आहेत, 100% पैसे येणार आहेत। काही जरी प्रश्न असतील पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे, आणि चॅनलला कुणी नवीन असताल ताईंनो सबस्क्राईब करा, भरपूर साऱ्या योजना आहेत, लाखो पैसे कमवण्याच्या योजना आहेत, तुम्हाला सगळ्या योजना मी आता पुढे हळूहळू सांगणार आहे, त्याच्यामुळे ही लाडकी बहीण योजना चालूच आहे, तिच्याबरोबर अजून काही योजना आहेत, शिलाई मशीन योजना असेल, गॅस योजना असेल, पीएम योजना असेल, फवारणी पंप असेल किंवा तुमचा हातगाडी पंप असेल, काही लोन भेटण्याचे असतात, भरपूर साऱ्या योजना आहेत, त्या सगळ्या योजनेची माहिती मी तुम्हाला सांगणार, त्याच्यामुळे चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय। काही अडचणी असतील तर मला विचारायच्या, इथेच थांबूया, उद्या सकाळी भेटूया नवीन अपडेट्स नुसार, तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।